सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण भक्त चोखामेळा यांचे जीवनचरित्र बघणार आहोत. चोखामेळा हा जातीचा महार. हा पंढरपुरास राहत असे. हा विठोबाचा मोठा भक्त होता. नित्य स्नान करून नामस्मरण करीत असे. आपणास देवळात जाण्यास अधिकार नाही असे समजून तो बाहेरून पांडुरंगाचे दर्शन घेत असे. एके दिवशी तो देवळाबाहेर बसला असता काही लोकांनी त्याची टवाळी केली की जर विठोबाची प्रीती तुझ्यावर असती तर त्याने तुला आत नेले असते. तुझ्या नजरेस जर पंढरीनाथ पडत नाही तर तू विनाकारण भजन कशाला करतोस. तेव्हा चोखा म्हणाला की पांडुरंगाने दर्शन देणे इतकी माझी योग्यता कोठे आहे. मी येथून दुरून जरी दर्शन घेतले तरी माझे समाधान होते व माझा नमस्कार त्यास पोचतो. पुढे काही ब्राह्मणांनी छळ केल्यामुळे तो उदास झाला असे जाणून एके रात्रीस विठोबा चोख्याकडे गेला व त्याला घेऊन देवालयात आला. त्याचे बरोबर गोष्टी सांगत असता ते भाषण ब्राह्मणांनी ऐकिले. त्यांनी चोखामेळाचा शब्द ओळखला व ते म्हणाले, दारास कुलुपे असून हा आत कसा गेला हे समजत नाही. आता सर्व देऊळ विटाळले, मग कुलुपे काढून आत गेल्यावर तू येथे कसा आलास असे ब्राह्मणांनी त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, मला विठोबाने आग्रह करून आत आणले. चोखा देवळात गेल्यामुळे देवास विटाळ झाला म्हणून सर्वजण रागावले व त्यांनी चोख्याला भीमेच्या पलीकडे राहण्यास सांगितले. तेव्हापासून चोखा स्त्रीसह भीमेच्या पलीकडे जाऊन तेथे दीपमाळ बांधून पांडुरंगाचे भजन करू लागला. एके दिवशी निंबाच्या झाडाखाली सावलीमध्ये चोखा जेवीत असता विठोबा तेथे जाऊन जेवू लागला. त्यावेळी देवळाचा पुजारी काही कामाकरता तिकडे गेला होता. तो दुरून यांच्या जेवणाची गंमत पाहत उभा राहिला. विठोबास वाढताना चोखामेळाच्या बायकोच्या हातून दह्याचे मडके खाली पडले. तेने करून देवाचा पितांबर खराब झाला म्हणून चोखा तिला रागे भरला. त्याचवेळी एक कावळा झाडावर बसला होता. त्यास चोखा म्हणाला, अरे इथे रमानाथ भोजनास बसला आहे म्हणून तू येथून दुसऱ्या डहाळीवर बैस. हे पुजाऱ्याने ऐकले तेव्हा त्याला वाटले की चोख्याने आपणास कावळा म्हटले. तेव्हा रागावून त्याने धावत जाऊन चोख्याच्या मुखात एक चपराक मारली. त्यामुळे विटाळ झाला म्हणून तो ब्राह्मण नदीत स्नान करून देवळात आला. तो विठोबाचे दर्शन घेऊन पाहतो तो देवाचा गाल सुजला असून डोळे पाण्याने भरले आहेत व पितांबर दह्याने भरलेला आहे. हे पाहून पुजारी विस्मित झाला व लागलाच चोख्यास शरण गेला. नंतर आपला अन्याय कबूल करून त्यास घेऊन देवळात आला. चोखामेळा विठोबास भेटताच गाल ओसरला. त्या दिवसापासून त्यास देवळात येण्याची मोकळीक मिळाली व मंडळीस आनंद झाला. विठोबा एकदा नामदेवाकडे जाऊन जनीस जाते ओढाव्यास व इतर काम करण्यास मदत करू लागला होता. त्यामुळे शीण झाल्यावरून रुक्मिणीस पाय चेपाव्यास त्याने सांगितले. रुक्मिणीने जेव्हा थकण्याचे त्यास कारण विचारले तेव्हा विठोबाने सांगितले की नामदेवाकडे संत मंडळी फार आली होती म्हणून पाणी आणण्यास, धुण्यास, दळण्यास मी जनीला मदत करू लागलो. त्यामुळे आज फार थकलो आहे बरं. मग आनंदाने ती चरणसेवा करू लागली. एके दिवशी नामदेव कीर्तन करीत असता मागे साथ करण्यास कोणी नव्हते म्हणून विठोबा स्वतः टाळ वाजवू लागला. त्या रंगात त्याचा पितांबर सुटला ह्याचे त्याला भान राहिले नाही. लोक हे कौतुक पाहत उभे राहिले. मग ज्ञानदेवाने हात धरून म्हटले की देवा पितांबर सुटला आहे. तो आधी नेसा. त्यावर देव म्हणाला की देवपणाचा अभिमान टाकून आज मी नामदेवा संगाती नाचत आहे. ते कीर्तन ऐकण्यास कबीर आला होता. कीर्तन झाल्यावर उभयंताच्या भेटी झाल्या. नामदेवाच्या कीर्तनात रंग आल्याची भगवंताने वाखाणणी केली. तेव्हा हा सर्व आपल्या चरणांचा प्रसाद असे ज्ञानदेवाने म्हटले. कीर्तन आटोपल्यावर खिरापती वाटल्या. नंतर देव मंदिरात गेले. कबीरही त्यांच्याबरोबर देवालयात गेले. तेथे उभयंताच्या गोष्टी झाल्या. कबीर पांडुरंगास भेटून प्रभूची आज्ञा घेऊन रामेश्वरास परत निघाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज की जय.
सद्गुरू लहानूजी महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. सत्यदेव बाबा महाराज की जय.